नमस्ते, मी गणेश खेडकर. करंट अल्गोरिदम या आपल्या यूट्यूब सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. या यूट्यूब सिरीजमध्ये आपण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं जे काही टॉपिक महत्त्वाचे आहेत ते टॉपिक आपण कव्हर करत आहोत आणि त्या टॉपिकमधलं आपल्याला प्रिसाइजली काय विचारलं जाऊ शकतं त्याच्याकडे आपला अभ्यास करणं हा आपला हेतू आहे. आता आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे त्या पुरस्काराच्या विषयीची माहिती आणि ज्या व्यक्तींना हा देण्यात आलेला आहे राम सुतार यांच्याविषयीची माहिती यांच्याविषयी प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारण्याची शक्यता खूपच जास्त आहे, म्हणून आपण त्याची सर्व अंगाने इथं माहिती पाहूयात. आपण सुरू करूयात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 हा सुरू केलेला आपल्याला पाहता येतोय. 1996चा हा पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आपल्याला पाहता येतोय. पुरस्काराचं वितरण 1997ला झालेलं आहे. सुरुवात 1995ला आहे. पहिला जाहीर केलेला आहे 1996ला, हे लक्षात ठेवा. आता 2024चा जो आहे, जो आता 25ला जाहीर झालेला आहे, तो 21वा आहे आणि तो राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. राम सुतार हे अतिशय प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आपल्याला आहेत. त्यांच्या कार्याविषयीची आपण माहिती घेणारच आहोत. पण लक्षात ठेवा 2024चा पुरस्कार आहे, जाहीर 2025ला झालेला आहे आणि एकूणातला हा 21वा आहे. ठीक आहे. पुरस्काराचं स्वरूप काय आहे? 25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवा. 2012ला या निकषामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि जी व्यक्ती किमान 15 वर्ष महाराष्ट्रात राहते अशा कुठल्याही भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो, पण त्यांनी मिनिमम 15 वर्ष महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. 2012, 13, 14 या वर्षामध्ये पुरस्काराचं वितरण झालेलं नाही, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आता हा पुरस्कार कुणाला दिला जातो? पूर्वी काय निकष होता? साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, लोकप्रशासन आणि आरोग्य या क्षेत्रात कार्य करणाऱ्या, विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार दिला जात होता. परंतु सध्या एकच निकष मानला जातो, कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीनं मानवी जीवन उंचवण्यासाठी जो कोणी व्यक्ती काम करतोय त्याला हा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला जातो. पूर्वी हे निकष होते, सध्या हा निकष आहे. निकष लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं जातं इथं कोणत्याही क्षेत्रात म्हटलेलं आपल्याला पाहता येत आहे. आता याची निवड समिती कोण आहे? निवड समितीमध्ये काही शासकीय सदस्य आहेत आणि अशासकीय सदस्य आहेत. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. उपमुख्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री आपल्याला पाहता येतात. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे सचिव आपल्याला पाहता येतात आणि संचालक पाहता येतात. आणि काही महाराष्ट्रातले प्रतिष्ठित असे व्यक्ती आहेत. डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर शशिकला वंजारी, वासुदेव कामत, डॉक्टर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि डॉक्टर जयंत नारळीकर या व्यक्तीने शासकीय आणि अशासकीय सदस्याच्या निवड समितीने ही घोषणा केलेली आपल्याला पाहता येते. आता आत्तापर्यंत कोणकोणत्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याचं आपल्याकडली ही लिस्ट आहे. हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचीच आकडेवारी आपल्याला पाहता येते. पहिला जो आहे 1997ला वितरित केलेला आहे, जाहीर 1996ला झालेला आहे, लक्षात ठेवा, पु ल देशपांडे यांना. नंतर दुसरा लता मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे. सुनील गावस्कर आहेत, विजय भटकर आहेत, सचिन तेंडुलकर आहेत, पंडित भीमसेन जोशी आहेत. 7वा पुरस्कार बघा, 7वा पुरस्कार हा 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. व्यक्ती म्हणून बघितलं तर राम सुतार हे 22वे व्यक्ती आहेत, परंतु पुरस्काराचं बघितलं तर 21वा पुरस्कार आहे, कारण या ठिकाणी 2 आहे. महिलामध्ये पहा, लता मंगेशकरांचा समावेश आहे, राणी बंग यांचा समावेश आपल्याला पाहता येतो. त्याच्यानंतर बाबा आमटे यांना देण्यात आलेला आहे. डॉक्टर रघुनाथ माशेलकर आहे, रतन टाटा आहेत, त्यांचे वर्ष पण समोर दिलेले आपल्याला पाहता येतील. त्याच्यानंतर राखरू पाटील समाज प्रबोधन याच्या विषयासाठी दिलेला आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर आहेत. नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे चिरंजीव दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी या दोघांना वडील आणि मुलगा यांनाही पुरस्कार दिलेला आहे, ते पण इथं लक्षात ठेवा. नंतर श्रीमती सुलोचना लाटकर या महिला आहेत, मराठी चित्रपटातलं त्यांचं योगदान आहे. जयंत नारळीकर आहेत, अनिल काकोडकर आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहेत, आशा भोसले आहेत. ठीक आहे. नंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022चा आहे आणि अशोक सराफ यांना 20वे व्यक्ती पुरस्कार आहे, त्यांना 2023चा दिलेला आहे. आणि आता
2024चा पुरस्कार 2025ला म्हणजे 21वा पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आलेला आहे। ही लिस्ट तुम्हाला आपल्या एज्युकल्चरच्या टेलिग्रामच्या चॅनलवर मिळून जाईल, तिथेही तुम्हाला ही रेफरन्ससाठी उपयोगाला येईल। आता आपण पुरस्काराविषयीची माहिती पाहिलेली आहे, याच्या पलीकडे तुम्हाला काही विचारलं जाणार नाही, पण आता राम सुतार यांच्याविषयी मात्र तुम्हाला डेफिनेटली व्यक्तिविशेषमध्ये विचारलं जाईल। आपल्याला करंटमध्ये व्यक्तिविशेषमध्ये कायम 3 ते 4 क्वेश्चन प्रत्येक परीक्षेला साधारणपणे विचारले जातात, त्यामध्ये हा सगळ्यातला हॉट टॉपिक आपल्याला पाहता येतो। राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925ला धुळे या ठिकाणी झालेला आहे। यावर्षी त्यांना 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 100 वर्ष पूर्ण झालेले असेल तरीसुद्धा ते आत्तासुद्धा कार्यरत आहेत, आत्तासुद्धा त्यांचं काम चालू आपल्याला पाहता येतं। जे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, त्यांना स्टॅच्यू मॅन पण म्हटलं जातं। त्यांना इतर कुठले पुरस्कार मिळालेत? पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे 1999ला, पद्मभूषण 2016ला मिळालेला आहे आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं टागोर अवॉर्ड हा 2016चा पुरस्कार 2018ला दिलेला आहे। त्या पुरस्काराची रक्कम 1 कोटी रुपये इतकी आपल्याला पाहता येते। नंतर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झालेली आहे। त्यांनी सरकारच्या पुरातत्व विभागामध्ये सुद्धा काही काळ आपल्याला नोकरी केलेली पाहता येते। ती नोकरी करत असताना अजिंठा आणि वेरूळ इथले शिल्पाची डागडुजी आणि पंचवार्षिक योजनाचे शिल्पकला लघुशिल्प जे आहे ते त्यांनी हे काम जे आहे सरकारी नोकरीमध्ये असताना केलेलं आहे। आता त्यांच्या कार्यामध्ये प्रॉमिनंट कार्य काय आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे एकतेचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर आहे, 597 फीट, हा आकडासुद्धा त्यावर्षी आपल्याला करंटला विचारलेला पाहता येतो। नंतर बेंगळुरूचा समृद्धीचा पुतळा तिथल्या एअरपोर्टवर हा तयार केलेला आहे। त्यांची चित्र जगभरात शिल्प जे आहेत ते फ्रान्स, इटली, इतर सगळ्या जगभरातल्या देशामध्ये आपल्याला शिल्प पाहता येतात। महात्मा गांधीचे त्यांनी जगभरात 350च्या पेक्षा जास्त पुतळे तयार केलेले हेही आपल्याला पाहता येतं। 1947ला त्यांनी एका बॉडी बिल्डरचा पुतळा त्यांचा पहिला पुतळा मानला जातो आणि महात्मा गांधीचा यांनी पहिला पुतळा 1948ला केलेला आहे, जो धुळ्यामध्ये तयार केलेला होता आणि तो आजही पुतळा आपल्याला त्या स्थितीत पाहता येतो। 1948ला महात्मा गांधीची हत्या झाल्यानंतर त्यांनी हा पुतळा केलेला आहे। साधारणपणे त्यांचं वय 22 वर्ष त्यावेळेसचं होतं आणि त्यावेळेस त्यांनी हा पुतळा केलेला आजही आपल्याला धुळ्यामध्ये पाहता येतो। आता त्यांच्या कामाविषयीचं जे आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरून माहिती मिळते ती जर आपण पाहिली तर हे पहा, ही त्यांचं वेबसाईट आहे। प्रभू श्रीरामाचा पुतळा आहे त्यांनी अयोध्यामध्ये जो निर्माण केलेला आहे तो, हा पुतळ्याची उंची पहा 823 फूट इतकी त्याची मोठी उंची पाहता येते। किती आहे? 823 आणि हे काम चालू आहे, हा पूर्ण झालेला नाही, हा सगळ्यात मोठा त्यांचा पुतळा असणार आहे। त्याच्यानंतर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार होतंय, त्यांचंही काम त्यांच्याकडे आपल्याला पाहता येतंय। त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतेचा पुतळा जो आहे तोही त्यांनीच तयार केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे इंदू मिलचं स्मारक आहे ते पण त्यांनीच तयार करतायत आपल्याला। त्याच्यानंतर भगवान शिवाची मूर्ती त्यांनी केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हैदराबादचा जो 125 फूट उंचीचा पुतळा आहे तो पण त्यांनीच केलेला आहे। मोशी, पुण्यामधला मोशी ठिकाणचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्यांनी केलेला आहे। नंतर बेंगलोरमधलं जे केंपेगौडा आहेत, ज्यांना बेंगलोरचं संस्थापक मानलं जातं, ज्याला समृद्धीचा पुतळा म्हणतो आपण, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, तो सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे। शिवाय त्यांचं इतरही नोटेबल वर्क आपल्याला पाहता येतं, त्यामध्ये त्यांनी जगभरातले जे काही पुतळे तयार केलेले आहेत त्याची आपल्याला माहिती पाहता येते। हे सर्व त्यांनी पुतळे तयार केलेले आपल्याला पाहता येतात। संसद भवनाच्या परिसरात सुद्धा त्यांनी 16 महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे केलेले आहेत। अगदी पंडित जवाहरलाल नेहरू पासून त्यांच्या कामाने प्रभावित झालेले लोक आपल्याला पाहता येतात। हे सर्व पुतळे त्यांनी तयार केलेले आपल्याला पाहता येतात। हे त्यांचे चिरंजीव आहेत राम सुतार, हे पण शिल्पकार आहेत। अनिल सुतार जे आहेत ते त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी पण शिल्पकलेतच आपलं योगदान देत आहेत। हे सर्व त्यांच्या कामाविषयीचं आपल्याला माहिती इथं पाहता येते। अशा प्रकारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि शिल्पकार राम सुतार यांच्याविषयी परीक्षेच्या दृष्टीनं काय काय महत्त्वाचं आहे ते सर्व टॉपिक आपण इथं कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे। याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे।
याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की या टॉपिकवर आपले करंट अल्गोरिदममध्ये व्हिडिओ तयार व्हावेत, तर तेही तुम्ही आम्हाला सूचना करू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचं कायम स्वागतच असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. थँक्यू.